यू नो वॉट, मला आहे ना म्हातारपण हे इतकं स्केरी वाटतं ना. मी PCMCच्या एका नॉर्मल रेग्युलर मिडल क्लास एरियात राहते, नॉट सो हाय क्लास. आणि माझ्या आजूबाजूला जेवढी पण म्हातारी लोक राहत आहेत ना, हॉनेस्टली स्पीकिंग यार, त्यांची अशी सिच्युएशन आहे ना, ही सगळी लोक गव्हर्नमेंट जॉबला होती, यांची पेन्शन येते, पण यांच्या पेन्शनमधला 1 रुपयाही त्यांना मिळत नाही. त्यांची मुलं फक्त पेन्शनच्या दिवशी बँकेत घेऊन जातात, पैसे काढून घेतात आणि ते पैसे ठेवून घेतात, आणि त्या म्हाताऱ्यांना 1 रुपया पण नाही देत. थोडे दिवस आधीच दत्त जयंती होती, तेव्हा एका प्रोग्रामच्या वेळेला मी मम्मीसोबत मंदिरात गेले होते. तेव्हा मी एका काकींना भेटले, बऱ्याच एजेड आहेत आणि त्यांची पेन्शन येते, बट शी इज एज्युकेटेड, त्यांना इंग्लिश लिहिता वाचता येतं. त्यांचा मुलगा आणि सून राहतात इथे एका मोठ्या ह्यूजच्या सोसायटीमध्ये, आणि त्यांना एक नात पण आहे. आणि त्यांना त्या घरात किचनमध्ये जायची पण परमिशन नाही. त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात चहासुद्धा मिळू शकत नाही. त्यांना 30,000 रुपीज पर मंथ त्यांच्या हजबंडची पेन्शन मिळते, पण त्यातला 1ही रुपया त्यांच्या हातात येत नाही. आणि त्या सोसायटीतली लोक त्यांना जेवण, अन्न, पाणी, गोळ्या, वॉट एव्हर शी नीड्स, ते स्वतः त्यांना देतात. पण मुलगा, सून आणि नात त्यांना काहीच देत नाही. पण त्यांची पेन्शन मात्र खातात. किती स्केरी आहे ना म्हातारपण. परमेश्वर करो यार, हातपाय पडून कोणीतरी आपली सेवा करो, ही वेळ यायच्या आधी परमेश्वर चालतं बोलतं आपल्याला घेऊन जा.